तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता वाढू शकतात। पूजा खेडकर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता 2 दिवसानंतर रुजू झालेले आहेत। पूजा खेडकर यांना स्वतंत्र केबिन मिळण्याची शक्यता फार कमी आहे। आरोपानंतर पूजा खेडकर पहिल्यांदाच आज माध्यमांच्या समोर आल्या आणि आपल्याला काही बोलण्याची परवानगी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिलेली आहे। त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा अनेक आरोप जे आहेत ते केलेले आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांना मीडियावर जे आरोप होत आहेत, त्यांच्या जे वादग्रस्त आरोप होत आहेत त्याच्यावर विचारणा केली असती, मात्र त्यावर ते बोलण्यास त्यांनी नकार दिला। तसेच आरोपाबद्दल बोलण्यास त्यांनी ऑथराइज नसल्याचंही स्पष्टीकरण दिलं। वाशीमध्ये रुजू होण्याचा त्यांनी या ठिकाणी आनंदही व्यक्त केला। तसेच पुढील वर्ष मी काम करत राहील असंही त्यांनी सांगितले। तसेच जिल्हाधिकारी भुवनेश्वर यांना विचारलं असता तर त्या ठिकाणी त्यांनी 2023च्या त्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत त्या वाशीमध्ये रुजू होता GAD या शेड्यूलनुसार त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे। मात्र पूजा खेडकर यांचा जे पुण्यामधील जे वादग्रस्त आतापर्यंत जो कार्यकाळ राहिला त्यामुळे येणाऱ्या काळात वाशीमध्ये हा कार्यकाळ असाच राहणार आहे का, याच्यातून काही सुधारणा होणार हे आपल्याला बघावं लागणार आहे। विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशीम।